अद्रा क्रमांक दुसरा बसलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जयंत ठाकरे इज अ back to the dugout. स्ट्रायकिंग एंडला या दरम्यान चेंडू हवेत गेला. यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, थोडेसे दूर राहत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, निशाणा चुकलाय. एका चेंडूवर दोन संधी इकडनं चालून आल्या होत्या दोन्ही बॅटर इकडनं क्षेत्ररक्षकाकडे, परंतु त्या संधीचं सोनं होताना आपण इकडनं पाहायला मिळत नाहीये. जिकडे कोणती धाव नव्हती तिकडे एक धाव आली आहे. या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर आता जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 27-27च्या घरामध्ये. बॉबी अपकमिंग यंगस्टर आहे. हा चेंडू सुंदर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एका टप्प्याने जोपर्यंत चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव, सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल डबल क्रिकेटचं लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं त्या तंत्राचा वापर केला जात आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना धावफलक 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. हा चेंडू सुंदर आहे, गती कमी केली आहे. व्हेरिएशन तुमच्याकडे इकडनं मात्र बदल करणे खूप गरजेचं आहे. आयुष्य असो अथवा क्रिकेटचा खेळ, चेंज थोडंफार करणं हे गरजेचं असतं. इकडनं मात्र गती परिवर्तन केलं, चेंडूला थोडंसं बाहेरच्या बाजूने फिरवलं. लेग कटर पद्धतीचा चेंडू होता आणि फलंदाजाला तिकडे बीट करून गेलाय. बॉबीनं चांगली गोलंदाजी केली सध्याच्या घडीला तरी.
बॉबीचा हा चेंडू पुन्हा एकदा गती कमी केली आहे, गती परिवर्तन, हाताच्या मागून चेंडू हाताळले जात आहेत. फलंदाजाला पूर्णपणे आता अडचणीत टाकलंय. बांधून ठेवण्याचं काम केले जाते, जखडून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज बॉबीनं. बॉबी ठाकरे आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना दिसलेत. ज्या अनुषंगाने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या 26, त्यानंतर बॉबीने या षटकामध्ये चेंडू हाताळले 4, त्याने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. हा चेंडू गती दिली आहे, चेंडू चाललाय मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल, एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने थ्रो केला होता, परंतु दोन्ही बॅटर्स इकडनं 2 धावा पूर्ण करतायत. या षटकामध्ये पूर्णपणे जी धावसंख्या आहे ना ती थांबवली आहे बॉबीनं. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. बॉबीने चांगली गोलंदाजी केली आहे, एक यंगस्टर आहे, परंतु ज्या पद्धतीने त्याच्याकडे व्हेरिएशन आहे त्या अनुषंगाने तो फलंदाजांना इकडनं चकमा देताना दिसलाय. हा चेंडू गती कमी केली, व्हेरिएशन केलं आणि सरळ चेंडू जाऊन एक्स्टनवर धडकलाय. फलंदाजाला जावं लागेल डगआउटला. मोठा हदरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. बॅटर इज अ बॅक टू द डगआउट. हदरा क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसलाय, तो म्हणजेच 5वा बॅटर आपण पाहतायत देवेन तरे इज अ बॅक टू द डगआउट. या षटकाचा जर आपण विचार केला तर बॉबीने या षटकामध्ये चेंडू हाताळले 6, त्यामध्ये जर आपण पाहिलं 1 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि धावा या षटकामध्ये त्याने खर्च केले 4. काय इकॉनॉमिकल षटक आहे, जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतायत. पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज बॉबीने केले या षटकामध्ये. कमबॅक कशाला म्हणतात ते कमबॅक त्याने इकडनं मात्र दाखवून दिलंय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था गोलंदाजी मार्कवरनं पुनश्च एकदा आपण पाहतायत महेश ठाकरे आलेत. संघाचे एक सर्वोत्कृष्ट खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतायत. अनेक वर्षाचा अनुभव, खूप मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने त्याने गाजवल्यात आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर रतनबुवा स्पर्धेमध्ये देखील सातत्याने त्यांचा संघ आपण पाहिला खेळताना दिसतो. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलंय, परंतु इकडनं गावाच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करताना ते दिसलेत. हा चेंडू सुंदर आहे, त्याला हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय पॉईंटमध्ये, क्षेत्ररक्षक डीपमधनं पुढे येत आहेत. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. चांगले क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त काहीही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 31च्या घरामध्ये 31 रन ऑन द बोर्ड. प्रेक्षकांच्या माहिती करता आपण पाहतायत ठाकूरपाडा प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम. पहिल्यांदाच ही प्रीमियर लीगची स्पर्धा सातत्याने इकडे ठेवली गेली आहे. जर आपण पाहिलं तर सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे. या दरम्यान चेंडू गती थोडीशी कमी केली, फलंदाजाला आता फसवलं गेलंय, चकमा दिलाय बॅटरला. नवीन आलेल्या बॅटरसाठी नक्कीच इकडे अडचणी निर्माण होतात, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी महेश ठाकरेने केली आहे ना, गेल्या षटकामध्ये त्यांच्या विरोधामध्ये जरूर 2 चौकार आले, परंतु या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने या षटकाची सुरुवात केली आहे गोलंदाज महेश ठाकरेनं. हा चेंडू मात्र बॅटनं प्रहार जोरदार आहे. चेंडू चालला एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर. गेल्या चेंडूवर तुम्हाला जरूर थांबवलं, परंतु इकडे मी प्रतिउत्तर देणार आणि बॅटरनं प्रतिउत्तर दिलंय. या चेंडूवर आलाय चौकार, 4 धावा.
आपण पाहताय सध्याच्या घडलेला तरी बलिराम स्पोर्ट्स संघ अडचणीमध्ये सापडलाय, परंतु इकडनं चांगली फटकेबाजी करावी लागेल. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, कमीत कमी त्या षटकामध्ये 15 ते 20 धावा कुठून काढाव्या लागतील. लवेश चांगल्या पद्धतीने गोलंदाजी जरूर करताना दिसलाय, परंतु इकडनं लवेशच्या विरोधामध्ये आक्रमक बॅटिंग करावी लागेल. आक्रमकतेने इकडनं फलंदाजी करावी लागेल. एक मजबूत बांध्याचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. शैलेश, पहिला चेंडू थोडासा स्टेपमध्ये चुकलाय. लवेश टू शैलेश, एक चांगला बॅटल इकडनं जरूर पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. लवेशचा पहिलाच बॉल. इकडे काय घडलंय? फुलटॉस चेंडू इकडनं स्वतःच्या डोक्यावर बॅट मारली आहे अक्षरशः, कारण फुलटॉस चेंडू जाऊन एस्टँडवर आदळलाय. दुसऱ्यांदा होताना आपण पाहिलं या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये आपण दुसऱ्यांदा हे चित्र घडताना पाहिलंय, कारण अगोदर जेव्हा बॉबीचं षटक होतं, बॉबीच्या षटकामध्ये देखील शेवटच्या चेंडूवर फलंदाज याच पद्धतीने बाद झाले आणि या षटकामध्ये देखील तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये घडताना आपण पाहिलंय. स्वतःवर निराश आहेत बॅटर, अक्षरशः निराश आहेत, कारण ज्या पद्धतीने बाद झालेत या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवणं गरजेचं होतं का? तर हो, नक्कीच या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवणं गरजेचं होतं, परंतु तसं काही चित्र घडताना पाहायला मिळत नाहीये. बॅटर बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत निखिल ठाकरे आलेत. इकडनं अपेक्षा कर्णधार जरूर करतोय फलंदाजी करणाऱ्या संघाचा, कारण धावसंख्या ज्या अनुषंगानं व्हायला हवी त्या अनुषंगानं बॅटिंग होताना दिसली नाहीये. कारण विरोधी संघाचा जर विचार केला तर एक टॉप क्वालिटीची बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे. त्या संघाच्या विरोधामध्ये चांगल्या पद्धतीने फाईट देण्याकरिता कमीत कमीत 50 धावा होणं तरी गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं फलंदाजी होताना दिसली नाहीये. परंतु नवीन बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये आलेत अर्थातच निखिल, त्यांना इकडनं आक्रमकता स्पष्ट करावी लागेल. त्यांना मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. हा चेंडू चांगला आहे, फटका देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही खर्च होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव या चेंडूवर प्राप्त होतीये. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 39च्या घरामध्ये. 39 रन, 39 धावा धावफलकावर आपण पाहत आहेत. 6 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत, डगआउटला गेलेत. लवेशचा चेंडू फुल टॉस अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. पाहता पाहता दुसरी धाव देखील इकडे पूर्ण झाली आहे. पंचांचा इशारा आलाय भीमरचा. नो चेंडू. इकडनं मात्र हॉर्न. या दरम्यान चेंडू मात्र फ्रीडचा चेंडू अवैध केला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत, पुढे येत आहेत. ज्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं त्या पद्धतीने लगेच रिटर्न केलं. खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फ्रीडचा चेंडू होता, फलंदाजाला जीवनदान इकडे जरूर प्राप्त झालंय. 2 धावा या चेंडूवर येत आहेत. 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना 44च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 44 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट, 6 गडी बाद. 44 धावा धावफलकावर आपण पाहतोय. लवेश पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडेसे चुकलेत.
या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एक विकेट त्याने देखील प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी लवेशने केली आहे, परंतु येणारे जर चेंडू आपण पाहिले तर इकडनं शिल्लक आहेत ते म्हणजेच 3. या 3 चेंडूंवर कमीत कमी 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकरिता. हा चेंडू मात्र लोअर फुलटॉस होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलं होतं. चेंडू लॉंग ऑनला चाललाय. डीपमधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतं, परंतु इकडे दोन्ही बॅटर्स 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतायत. चुकीच्या एंडवर इकडनं थ्रो केलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि 2 धावा पूर्ण होत आहेत दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 46च्या घरामध्ये. 46 धावा धावफलकावर लागले गेलेत. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. निखिल करिताचा हा चेंडू फटका सुंदर आहे, परंतु कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. शेवटचा चेंडू आता मात्र फटका बसलाय. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. चांगल्या पद्धतीने झेल गॅदर केलाय आणि या षटकामध्ये त्याने दुसरा विकेट प्राप्त केलाय. हादरा क्रमांक 7वा बसलाय. पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर ठाकूरपाडा प्रीमियर लीगमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा बोलबाला राहिला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहतायत ते म्हणजेच 37-38 धावांचं टार्गेट. इकडनं मात्र 47 ॲक्च्युली आपण पाहताय 47 धावा धावफलकावर लागले जात आहेत. 48 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेले. पाहूया इकडनं मात्र 48 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने चेस डाऊन केलं जाते. दोन्ही टीमचे कॅप्टन, नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कर्णधार. आपण पाहताय 48 धावांचं टार्गेट इकडनं समोर सेट केलंय. 48 धावांच्या टार्गेटचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. सुरू असलेला सामना आपण पाहताय एका बाजूने RD स्पोर्ट्स आणि त्यांच्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर बलिराम स्पोर्ट्स जे फलंदाजी करत होते. ॲक्च्युली बलिराम स्पोर्ट्स त्यांचं चांगल्या पद्धतीने खेळ होताना आपण पाहत नाही. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जे आहेत ते लावले गेले ते म्हणजेच 47 आणि 48चं टार्गेट आहे. एक सन्मानजनक स्थितीपर्यंत फलक जरूर जाऊन पोहोचलंय. चेक हर्ष आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत कारण की पाहतोय आपण व्यासपीठावर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. या TPL मध्ये खूप मोठे योगदान दिलं टीमचे 6ही संघमालकाचं आपण इथं मात्र स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. सर्वप्रथम प्रेम एंटरप्राइज टीमचे सर्व आणि मी सातत्याने या क्रिकेटसाठी खूप मोठं प्रेम असे आमचे माजी सरपंच आणि एक चांगलं नेतृत्व शिवनाथ ठाकरे साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. आणि दादा हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. कुलमॅन हरेश ठाकरे यांचे शुभ हस्ते पाहतोय आपण जोरदार टाळ्या की दादांचं खूप मोठं योगदान. एकाच शब्दावर होकार भरलं की ठीक आहे मी स्पॉन्सरशिप करतो तुम्ही तयारीला लागा. आणि निश्चित अष्टविनायक क्रिकेट क्लब कित्येक वर्षापासून खंबीरपणे उभे राहणार आहे असे आमचे दादा. त्यानंतर ठाकूरपाडा गावाची एवन जोडी यांना सुद्धा एकच पुकारा गेला आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही पण तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. अशी RD ग्रुपची ही एवन जोडी सन्माननीय रामदास ठाकरे साहेब आणि देवदास ठाकरे साहेब आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि या दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि क्रिकेटच्या दुनियामध्ये पहिल्या वेळेस पाऊल ठेवलेलं आहे. पाहतोय ही एवन जोडी आणि ही ट्रॉफी अतिशय छान आहे. दोन्ही स्मार्ट दिसत आहेत फोटोमध्ये पाहतोय आपण. इनकी कहाणी अलग आहे. अंदाज अपना अपना. त्याच्यानंतर लोकप्रिय व्यक्तिमत्व ठाकूरपाडा गाव जर म्हटलं एक ही बात है ओम से ढाबे पे जाओ
एक बार स्वादिष्ट लो अशी ओमसाई डाबा टीमचे सर्वेसर्वा कबीर ठाकरे साहेबांचा पण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. त्यानंतर अजून ठाकूरपाडा गावाचं खूप मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून नेहमीच लाखमोलाचं सहकार्य मिळतात असे कृषी 11 टीमचे कृषी 11 टीमचे सर्वेसर्वा सन्माननीय प्रसन्न ठाकरे साहेब आणि तसेच अक्षय ठाकरे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. त्यानंतर गावदेवी स्पोर्टचे स्पॉन्सर एक युवा नेते राज ठाकरे आणि पवन तर हे सुद्धा आहेत. त्यानंतर आमचे विजयमाल्या सध्या मैदानात बिजी आहेत त्याच्यामुळे आपण हा सत्कार नंतर करून घेऊया. आणि एक महत्त्वाची सूचना आहे, महत्त्वाची सूचना सर्व टीमचे खेळाडू ही सूचना बारीक ध्यानात घेऊन ऐकावी. मालिका करताना आम्ही विकेट आणि धावासाठी प्रत्येक विकेटला 5 पॉईंट आणि प्रत्येक धावेला 5 पॉईंट पॉईंटच्या आधारे मालिका पुरस्कार देण्यात येईल. टेट फॉर टेट जैसे को तैसा जेव्हा पाहतोय आपण TPLचा हा उद्घाटनीय सामना रंगात रंगात आलाय कारण की किरण ठाकरेच्या बॅटमधून हा एक जबरदस्त षटकार. गती परिवर्तन पाहतोय आपण यावेळेस मात्र निश्चित गती परिवर्तन केला होता. छान वापसी करताना पाहतोय आपण गणेश ठाकरे, खूप एक मोठं नाव आहे, अद्भुत हा क्रिकेटर राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे पण तिथं मात्र क्षेत्ररक्षक द वॉल ऑफ ठाकूरपाडा निलेश सज्ज आहे आणि अतिशय वेगात किरण या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करताना. टार्गेट जर पाहिला आपण 48 धावाचं टार्गेट आहे आणि तो टार्गेट स्वीकारताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार षटकारांनी खाता उघडलं. टीमची धावसंख्या आता मात्र बिनबाद पाहतोय आपण 8. विकेटची आवश्यकता असली तर मात्र पाहतोय आपण गती परिवर्तन स्लॉकशिपचा फटका. संधी होती मिडविकेट क्षेत्राकडे पण झेल ड्रॉप आणि जीवनदान मिळालं इथे मात्र किरण ठाकरे या बॅटरला. या 2 धावांनी टीमची धावसंख्या 10. दोन्ही संघ अतिशय जबरदस्त आहे. एकीकडे जर पाहिलं आपण निलेश, दुसरीकडे महेश, 40+ म्हणजे विचार केला आपण गणेश, दुसरीकडे किरण. क्या बात आहे. याच पता फ्लिक करण्याचा प्रयत्न, टॉप एज हवेत आहे चेंडू, इथं मात्र छेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे आणि त्या दरम्यान 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय बॅटर किरण. यानंतर जो सामना होईल RD स्पोर्ट विपक्ष प्रेम एंटरप्राइजेस. प्रेम एंटरप्राइजेस टीमचा संगणक आपण सज्ज राहायचं आहे. या परत एकदा गती परिवर्तन स्वीप करण्याचा प्रयत्न केली. चेंडू कुठं परत झाले पाहावं लागेल. लेग बायचा इशारा येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावसंख्या पाहतोय धावफलकावर 13. एक चांगली सुरुवात RD स्पोर्ट या टीमची पाहतोय आपण ज्या प्रकारे आव्हानाचा पाठलाग केलेला आहे. चला कारण की आज टेम्परेचर खूप जास्त आहे पण पाणी सातत्याने जेव्हा हवा आहे तेव्हा पाणी घेऊन जात जा. कारण की सलामी जोडी पाहतोय आपण किरण आणि बॉबी ठाकरे जोडी.
याच मैदानावर अजून आपण एक मेगा इव्हेंट पाहणार आहोत 40+ माध्यमातून नाईट स्पर्धा. आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण अनंता बुवा ठाकरे चषक 2025चा न भूतो न भविष्यती देखना. आयोजक अष्टनायक 40+ संघ आणि खास बुमबुम सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून तो पण चषक पाहायला विसरू नका. धन्यवाद डीजे गणराज गणेश दादा. नेहमी सातत्याने त्याचा जर डीजे असला तर आम्हाला समोरच्या करण्यासाठी खूप आवड निर्माण होते. काय हवंय निलेश तरे या टीमचा सर्वात मोठा प्लेअर पाहतोय आपण. आणि इथं मात्र तुम्हाला विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे जर सामना जिंकायचा असेल. लीग स्पर्धा पाहतोय आपण TPL पर्व पहिलं देखना असा हा आयोजन. पहिल्या चेंडूवर मोठा ऑप्टिक फटका खेळण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता निलेश आणि आता मात्र पहिल्या विकेटचं पतन. स्वतः उद्घाटन सोहळा खूप थाटात पार पडलाय आणि उद्घाटनीय सामना. बॅटर आलंय लवेश ठाकरे. लवेश याच पात्र अप्रतिम लाजवाब खराब चेंडू आणि योग्य फटकाचा वापर केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा दणदणी चौकार. चांगला चेंडू वाफी करतोय आणि इथं मात्र पाचीच्या स्वरूपात धक्का बसलाय. तो इथं मात्र दुसरा परतीचा प्रवास करेल. इथं मात्र लवेश आणि काय अप्रतिम षटक. इथं मात्र एक चेंडूचा अपवाद जर वगळला मात्र अनुभव जो काय आहे हे दाखवताना आज मात्र खूप छान बॅटिंगचं प्रदर्शन निलेशच्या माध्यमातून पाहिलं. आणि आता मात्र सुंदर बॉलिंग. बलिराम स्पोर्टचे सर्व पाहतोय आपण. दत्तात्रय सध्या फायनल सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना टीमचे हॉनर खूप एन्जॉय करताना पाहतोय आपण. सातत्याने क्रिकेटच्या पटलावर गोलंदाज सज्ज होतोय निलेश. ओहो क्या बात आहे. वही अंदाज. अजून मला वाटते की स्वप्नीलची बॅट तीच कायम आहे. चांगला फटका मनगटी फटका टर्न केला मिड विकेटकडे. फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 18 आणि आतापर्यंत विचारला आपण 2 गडी बाद झालेले आहेत. 48 धावाचं लक्ष स्वीकारताना RD स्पोर्ट
हा संघ. यावेळेस पात्र लाईन कुठे चेक करतील. मधल्या स्टेजच्या वरतून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय प्रतिम षटक हाताळताना पूर्णपणे कमबॅक करताना आपल्या टीमसाठी पाहतोय आपण हा षटक निलेश षट हाताळताना. व्यासपीठावर संपूर्ण ठाकूरपाडा गावाचे व्यक्तिमत्व, त्यामधूनच सर्व क्रिकेटर. याच पात्र अप्रतिम, वा वा, सुपर शॉट, स्लॉग स्वीप, बाउंड्रीच्या बाहेर सीमापार आला या दणदणी चौकार. करण्यात येईल. त्यानंतर मात्र प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आपण. आणि हे जे चेंडू पाहतात आपण, ज्यांच्या माध्यमातून मला स्पॉन्सर झालेले आहे, क्रिकेटवर निश्चित खूप मोठं प्रेम असते आमचे गुरुदादा. याच्या माध्यमातून तब्बल 7 बॉक्स त्यांनी या स्पर्धेसाठी चेंडू ची सुविधा करून दिली. त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून दादा आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आमचे अष्टविनायक ठाकूर टीमचे कोच सुद्धा आहेत. चला आपण वेळेचा बांध ठेवायचा आहे. पहिला चेंडू लाईन चुकीची, अगली लाईन कुठे चेक करतील पंच. खूपच लाईन खराब होती. डाव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या 23. अजून 25 धावची आवश्यकता. जर विचार केला पण बॅटिंग खूप मजबूत आहे अजून येणार बॅटरमध्ये. एक उच्च कोटीचा ऑलराऊंडर. परत 3 लाईन. आता मात्र निश्चित दिवाळी झाली पण होळीचा बोनस आतापासून वाढताना पाहतोय आपण कल्पेश या बॉलरला. लागोपाठ 2 चेंडू अतिरिक्त. एक दरारा कायम होता. अप्रतिम उच्च कोटीच्या बॉलमध्येची ओळख होती. सध्या कुठेतरी क्रिकेटपासून वंचित आहे, पण या स्पर्धेमध्ये हा चेंडू चांगला फ्लिक केलंय. ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात पाहतोय आपण लॉंग ऑनकडे. अतिशय वेगात शतशक चेंडू येतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. या एका धावने टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 25. विकेट हॅट्रिकसाठी कल्पेश ठाकरे जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर आमचे शँडी ठाकरे म्हणजे संदेश यांच्याकडून रोख रक्कम 500. चांगला चेंडू स्ट्रोक चेक करतोय. गोलंदाजाच्या डोक्यावरतून हा फटका पाहतोय. हलक्या हाताने फटका होता सुरक्षित. फक्त आणि फक्त एक सिंगल. कमबॅक छान. लागोपाठ 2 चेंडू अतिरिक्त टाकल्यानंतर वाफी करताना कल्पेश ठाकरे. यावेळेस पात्र पाहतोय की आपण आडव्या बॅटने फटका पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. फक्त आणि फक्त एक सिंगल. इथे मात्र कम्प्लीट. चांगलं षटक आता मात्र हाताळताना. बॉबी अतिशय प्रतिम बॅटिंग करताना सध्या तरी पाहतोय आपण. टीमला आवश्यक आहेत त्यानुसार बॅटिंग करताना. ओ हो एवढा केडीके कडक अप्रतिम हाय क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार.
असा फटका पाहिला आपण निश्चित डाव्या आणि मधल्या अष्टूचा चेंडू होता. फ्लिकच्या माध्यमातून हा षटकार वसूल केला आहे बॉबी यांनी. परत एकदा लाईन कुठे हे पंच चेक करतील, पण पाहतोय की अतिशय हा चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेलं. छान वापशी करताना. आणि या बॉबी 2 षटकार जर मारले तर ऋषभ ठाकरे यांच्याकडून 501 रुपये देण्यात येईल. धावसंख्या पाहतोय आपण यतीश कडून सुद्धा 500. लाईन कुठे आता मात्र निश्चित पाहतोय की धावसंख्या पाहतोय आपण 33. आता मात्र 12 चेंडू 15 असं समीकरण. छोटासा ब्रेक जाऊया डीजेकडे. ऐकूया मधुर संगीत. निर्णय घेतले. चला दोन्ही टीमच्या कर्णधारांना ऑल द बेस्ट, कारण लगेच आपण करतोय सामन्याला सुरुवात. दुसरा सामना इकडनं मात्र होतोय सुरू, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा मी अनाऊन्स करतोय. खऱ्या अर्थाने दावेदार 2 होते, ज्यांनी एका बाजूला खंबीरपणे उभे राहून अतिशय उच्च कोटीची बॅटिंग केली. त्या पहिले मात्र या TPLची पहिली विकेट हॅट्रिक आणि टीमसाठी ठीक आहे. मॅडम मॅचच्या आम्ही नंतर देणार आहोत. तुम्ही सामना खेळायचे. चला सुरुवात करायची आहे. वेलकम आदरणीय हृदयास भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. चला RD स्पोर्ट्स लगेच आपण क्षेत्र सजून घ्यायचं. आपल्याला फक्त 2 मिनिटांसाठी थांबवतोय, कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं खूप लाख मोलाचं योगदान आम्हाला मिळालेलं आहे असे क्रिशे 11 टीमचे संघमालक अक्षय दादा आमच्या सोबत जोडलेले. तर अक्षय ठाकरे यांचा आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. मी विनंती करेन सागर ठाकरे यांना की आपण अक्षय दादा यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मान सन्मान, ही ट्रॉफी आणि ही एक आयुष्यातली दुसरी ट्रॉफी पाहतोय आपण. आमचे आदरणीय बळीराम सोडचे संघमालक म्हणजे विजय माल्या म्हणून ज्याची ओळख आहे, दत्तात्रय साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे आहे. चला लगेच बॅटर पाठवायचे आहेत आणि आमचे पंच सुद्धा आपण रवाना व्हायचे आहे. या TPL साठी आमचे पंच म्हणून जी जबाबदारी पार पाडतील धर्मेंद्र वर्मा सर, कृष्णा बुराडे सर और इर्शाद शेख सर. स्कोरिंग करताना पाहतोय आपण युवराज किने, मॅनफॉर भावाळे आणि वैसवा भिवंडी, हर्ष पाटील. कमी वेळेमध्ये खूप मोठी भरर झेप. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनीलजी पवार सर. जाऊया मॅचकडे. एक जबरदस्त सामना. एका बाजूने आपण पाहत आहेत RD स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर तेवढाच दिग्गज संघ. एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहत आहेत. नाणेफेकी हरल्यानंतर इकडनं मात्र फलंदाजी गेल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त प्रदर्शन आपण पाहिलं RD स्पोर्ट्सचं. खास करून जर आपण विचार केला तर बॉबीने चांगली गोलंदाजी केली, चांगली बॅटिंग केली. त्यानंतर सुरुवात देखील चांगली केली होती पहिल्या सामन्यामध्ये. बॅटिंगला आल्यानंतर सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. 2 सलामीवीर बॅटर्स मंद पावलाने मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता. एका बाजूने प्रेम एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूने RD स्पोर्ट्स. एक षटक 5 मिनिटाची